नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मनापासून स्वागत करतो. आपण आज परत भिवंडीला एक ट्रिप भरली आहे, कंपनीमधून भरली आणि डायरेक्टच ब्लॉग चालू केला. आणि रस्त्याला लागल्यावर मी गाडी चालू केल्यावरतीच तुम्हाला मी माझा व्हिडिओ दाखवतोय. आपण आता पोहोचलो नाशिक हायवेला, भिवंडीला जाण्यासाठी. तिथून आपण पोहोचलो तर बघा, इथे हे पूर्ण समृद्धी हायवे कनेक्ट आहे. ते मोठं जंक्शनच होणार आहे. पूर्ण एरियातून पूर्ण भिवंडीचा इथे पूर्ण नागपूर, नाशिक सगळ्या इथूनच येतील. आणि उरण, नवी मुंबई पासून तिथून सगळं कनेक्टिव्हिटी तिथे येणार आहे. इथे बघा बोर्ड लागलेला आहे, मुंबई नागपूर असं बोर्ड लागलेलं आहे बघा इथे. इथून पुढे हे पंपाच्या पुढे बाजूला नागपूरला जायला सरळ आहे समृद्धी हायवे. मस्त इथे काही दिवसात असं मोठं जंक्शन, लाइटिंग बिटिंग एकदम खतरनाक होणार आहे. तुम्हाला दाखवतो बघा पुढे आल्यावरती. अजून समृद्धी हायवे दाखवतो तुम्हाला. समृद्धी हायवे बघा, ते एक टँकर चाललंय त्याचं, ते समृद्धी हायवेलाच चाललंय बघा, जिओ पंपाचं. इथे एक गोकुल कॉम्प्लेक्स म्हणून एक कॉम्प्लेक्स इथे, गोकुल कॉम्प्लेक्सच्या समोरच आहे ते समृद्धी हायवे चालू झाला. या समृद्धी हायवे इथूनच चालू होतो डायरेक्ट, पूर्ण डायरेक्ट 900 किलोमीटर 800 किलोमीटर तो इथून डायरेक्ट नागपूरपर्यंत नॉन स्टॉप. हे बायपास आहे. इकडनं रोडाचं काम चालू असल्यामुळे इकडनं आपल्या गाड्या इकडनं जात आहे भिवंडी साईडला, ब्रिज खालून बोगदा आहे ब्रिजचा. तिथून गाडी खाली जाते, तिकडून युटर्न मारून आणि पुढे त्या साईडला निघते गाडी. तुम्हाला दाखवतो पुढे. जवळच आहे, काही लांब नाही, फटक्यात माणूस पोहोचतो बरं का. 1 किलोमीटर थोडंसं अंतर वाढलं, काम चालू झाल्यावरती सरळ होणार आहे. ब्रिज तिकडनं निघणारच आहे. हे बघा, युटर्न मारायला इथून एवढं लांब यावं लागतं. 1 किलोमीटरचं अंतर वाढते, समजा अर्धा किलोमीटर ह्या, अर्धा किलोमीटर तो, असं युटर्न मारून आणि आतमधून वरतीच आपण वरती समृद्धी आहे, आपण त्याच्या खालून जातोय बोगद्यातून. समृद्धी वरती चालला तो आणि आपण त्याच्या खालून बायपास काढून दिलेला आहे. मस्त असा हे बघा, पूर्ण समृद्धी हायवे. या तिथं जातीकडनं येते, नागपूरहून येणारी गाडी आहे मुंबईला. पूर्ण समृद्धी हायवे या. आणि इकडे जातो पूर्ण पुढे जातो ना, विरार वसईला कनेक्ट होतो डायरेक्ट. इकडनं विरार वसईला गुजरात हायवेला कनेक्ट होतो इकडनं या रोड सरळ. इथे काम चालू असल्यामुळे इथे अजून बंद आहे, पण एकदा कंप्लीट झालं की पूर्ण डायरेक्ट JNPT ते विरार, JNPT ते विरारला डायरेक्ट गाडी सुसाट जाईल. इथून भिवंडीमधून जायची गरजच नाही विरारवाल्यांना, सरळ जातील डायरेक्ट नॉन स्टॉप हायवे टू हायवे. ट्रॅफिकचा बी झंझट कमी होणार. असा रोड बनलाय मित्रांनो. उरण ते JNPT उरण ते विरार हायवे रोड मस्त बनलेला आहे. काही दिवसात चालू होईलच. कुठे काम बाकी आहे, तेवढ्यामुळे तो थांबलेला आहे. नाही तर सुसाट रोड होणार आहे. 1.5 तासामध्ये डायरेक्ट पूर्ण माणूस पोहोचून जाईल. ट्रॅफिक बायपास होणार, पूर्ण ठाण्यामध्ये जायची गरजच पडणार नाही. घोडबंदर रोड पूर्ण जाम व्हायचा मोठ्या गाड्यांना. तो मोठ्या गाड्यांना तिकडनं निघाले की सरळ डायरेक्ट एंट्री नागपूरला पण इकडे घुसता येईल त्यांना. नागपूर नाशिक साईडला निघता येईल, तिकडनं डायरेक्ट गुजरात बी जाता येईल. पूर्ण एकदम मोठा रोड झालेला आहे टकाटक. आणि त्याच्याने कनेक्ट एकदम फास्ट होणार. सुपर रोड आहे, सुपर. नाईस 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 रोड म्हणता येईल त्याला. नाईस.
रोड बघा कसा आहे, टाकाटाक. ब्रिज झालाय बघा, उडान ब्रिज, उडान पूल. या उडान पूल इथला आहे आपला वडपे चौकी. आता आपण वडपे चौकीच्या वरतून जात आहे. वडपे चौकी आता पुलाच्या खाली आली आहे. इथे हे पूर्ण वडपा चौकी आहे खाली. आता इथे उडान पूल चालू झाल्यामुळे एकदम टाकाटाक वाटतंय. इथे ट्रॅफिक पण नाही होत, काय नाही, मस्त झालं एकदम टाकाटाक. वडपे चौकी खालीच आहे बघा, डायरेक्ट ब्रिजच्या खाली वडपे चौकी आहे आणि आपण त्याच्या वरतून चाललोय. समोरच तो इंडियन ऑइल पंप आहे. रोड झालाय टाकाटाक. हे पूर्ण ठाण्यापर्यंत रोड झालेला आहे. आता काय ठिकाणी काम चालू आहे, पण रोड ट्रॅफिक भरपूर कमी होऊन जाणार त्याच्यामुळे. आज पण आपण मुंबई महाबळेश्वर ट्रान्सपोर्टलाच गाडी खाली करायला आलो आहे. आपण स्वतः खाली करणार आहे आता ही गाडी. आम्हाला पण करावं लागते भाऊ, करावं लागेल. मेहनत सुटणार नाही आपली. मेहनत करायला आपण घाबरत पण नाही. मेहनत करायल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही. आता हे एकटी मी गाडी खाली करणार आहे, कारण की आपल्याला कॅमेरा पकडायला कोण नाही तर तुम्हाला दाखवले असते. सगळे बॉक्स खाली करायचे. इथे अर्धे आणि एक RD कंपनीला जातील अर्धे बॉक्स. मित्रांनो, आपण दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे गाडी खाली करायला. ही RD कंपनीमध्ये इथे असे लिफ्ट असते. लिफ्टमध्ये टाकायचं, तिसऱ्या माळ्यावर तिने घेऊन जायचं आहे लिफ्टमधून. असं काम असतं. आता पण पैसे भेटतात आम्हाला पण करतो आपण. कामाला काही बिलकुल लाजत नाही. बिंदास काम करायचं आणि 2 टाईम जेवण करायचं. आणि गाडी खाली, आता आपण गाडी खाली झाली म्हणून आता जेवण करूया मस्त. डबा आणलेला आहे घरून, डबा खाऊया मस्त टाकाटाक. या सगळेजण जेवायला डबा खायला आपल्या घरी जेवण, घरचं जेवण आणतं आणि तेच खायचं. बाहेरचं जेवण जरा कमी खायचा प्रयत्न करतो मी, कारण की बाहेरचं जेवण खाल्लं की घसा जाम होते, कुठे काहीतरी सर्दीच होते, त्याच्यामुळे खोकला होते, कफ होते, भरपूर काही होते. म्हणून मी बाहेरचं जेवण कमी खातो.